मी जय महाराष्ट्राच्या दणक्याची किडनी चोरी प्रकरणामध्ये परराज्यामध्ये कारवाई झाली आहे। किडनी चोरणारा डॉक्टर याला दिल्लीतून अटक केली आहे। कर्जफेडीसाठी शेतकऱ्याची सावकारानं किडनी चोरली होती आणि या प्रकरणी कारवाई झाली आहे। जशी माहिती झाली या प्रकरणाची आणि चौकशीला तपास झाला आणि यामध्ये चंद्रपूर पोलिसांना तुमच्या माध्यमातून खूप मोठा यश प्राप्त झालेला आहे, काय सांगा? नमस्कार सर्वांना माहिती आहे जे अवैध सावकारीचा प्रकरण सुरू आहे चंद्रपूरला ब्रह्मपुरीला आम्ही एक गुन्हा दाखल केला होता आणि तपास दरम्यान निष्पन्न झाला की रोशन कुडे त्याने स्वतःच्या किडनी कंबोडियामध्ये काढलेला होता म्हणून जे समोर आलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही SIT स्थापन केला होता आणि SIT मध्ये जे टीम्स आहे लोकल क्राईम ब्रांच टीम त्या अनुषंगाने आम्ही मुख्य आरोपी कृष्णाला अटक केलेला आहे। नंतर जे साथीदार होता त्यांचे हिमांशु भरद्वाज ते हा रोशन कुडे आणि साथीदार 4 लोकांना डोनर्स त्यांना कंबोडियाला घेऊन गेला आणि त्यांच्या किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ते परत घेऊन आला। त्या अनुषंगाने हिमांशु भरद्वाजला विचारपूस केल्यानंतर इंट्रोगेशन निष्पन्न झालं की ते स्वतः एक किडनी डोनर आहे। ते पण त्यांच्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते पण सोशल माध्यमातून जे कृष्णाला कॉन्टॅक्ट केला आणि कृष्णाने त्यांना पण घेऊन गेला आणि तिरुचिरापल्लीमध्ये स्टार किम्स हॉस्पिटलला त्यांच्या किडनीचं ऑपरेशन झालेलं आहे। त्यामध्ये मुख्यतः डॉक्टर रवींद्र पाल सिंग जे दिल्लीवरून आला आणि जे लोकल MD आहे स्टार किम्स हॉस्पिटल राजारत्नम पण हजर होता आणि हा मुख्य आरोपी पण हजर होता त्यावेळी। तो त्या इलिगल किडनी रॅकेटमध्ये हे 3 मुख्य आरोपी समोर आलेला आहे की हा